नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे भेळ केली आहे. भेळ म्हणजे साधी भेळ नाही केली आहे. मोड आलेल्या कडधान्यांपासून भेळ केली आहे आणि कडधान्यांना मोड कसे आणतात ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे सगळे कडधान्य घेतलेत. ही मटकी आहे. वजनी प्रमाणात मी 50 ग्राम घेतले आणि कपाच्या प्रमाणात हा कप पाव कप आहे. अशाच प्रमाणात सगळे धान्य घेतले आहेत. हे पहा इथे चणे आहेत. त्यानंतर हे वाटाणे घेतलेत मी, पांढरे वाटाणे आहेत हे. आणि नंतर शेंगदाणे घेतले, अख्खे मूग आहेत आणि ही मेथी घेतली. मेथी 1 टेबलस्पून घेतलेली आहे. ती सुद्धा आपण भिजवून घेणार आहोत. त्यानंतर ही चवळी आहे. हे हिरवे वाटाणे आहेत. हे गहू आहेत आणि त्यानंतर इथे हे मसूर आहेत, अख्खा मसूर आहे. आपण हे सगळं धान्य धुवायचे आहे. धान्य धुवून घेतल्यानंतर आपण काय करायचं, त्यामध्ये पाणी घालून रात्रभर भिजत ठेवायचं आहे. गहू आणि मेथीला थोडे उशिरा मोड येतात. आता आपण कडधान्य सगळी धुवून घ्यायची आहेत. कडधान्य धुवून घेतल्यानंतर आपण ती रात्रभर भिजत ठेवायची आहेत. डाळी आणि कडधान्यांपासून आपल्याला साधारणतः 20 ते 24% प्रोटीन्स मिळते. शिवाय मोड आलेल्या कडधान्यांपासून व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात मिळते. त्याच्यामुळे आपल्या आहारात आपण मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करावा. हे पहा, कडधान्यांमध्ये पाणी घालून झालेले आहे. आता हे रात्रभर आपण भिजत ठेवायचं आहे आणि मी दुसऱ्या दिवशी कडधान्य उपसून दाखवणार आहे. हे पहा, दुसऱ्या दिवशी कडधान्य खूप छान भिजलेली आहेत आणि आता ती आपण उपसून काढायची आहेत आणि ती उपसून एकाच चाळणीत काढायची आहेत. वेगळे वेगळे उपसायची नाही आहेत. मी एकत्रच करणार आहे ती कडधान्य सगळी. आणि हे झाल्यानंतर मोड काढण्यासाठी कसं ठेवायचं ते सुद्धा मी दाखवणार आहे. आणि यामध्ये गहू आणि मेथी मी वेगळे मोड काढायला ठेवणार आहे. त्याला मोड उशिरा येतात म्हणून. हे पहा, कडधान्य आता सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. हे कडधान्य दिसायला खूप दिसते, पण मी ह्याच्यातल्या अर्ध्याचीच भेळ करणार आहे आणि अर्ध्या कडधान्यांची मी उसळ करणार आहे. मिक्स कडधान्यांची उसळ खूप छान लागते. त्याचीसुद्धा मी रेसिपी थोड्या दिवसात अपलोड करेन. असं हे ताटलीत गच्च भरून घ्यायचं आपण कडधान्य आणि एक चाळण घ्यायची. त्या चाळणीत ओतायचं नाही. आपण काय करायचं आहे, त्या ताटलीवरती चाळण उपडी घालायची आहे. अशी चाळण उपडी घालून पुन्हा ती चाळण सरळ करायची आहे. जेणेकरून काय होतं, ताटलीमध्ये कडधान्य गच्च भरली जातात आणि त्याला उबदारपणा येऊन हे असे छानपैकी मोड तयार होतात. 5-6 तासानंतर मोड येतात, त्याला खूप सुंदर येतात. तुम्हाला अशा प्रकारे मोड काढायला जमत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही असे मिक्स कडधान्य विकतसुद्धा आणू शकता आणि त्याची ही रेसिपी करू शकता. आता हे मोड काढलेले कडधान्य आपण धुवून घेऊया. त्यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत. धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मेथी घालायची आहे. भिजवलेली मेथी आहे. ह्याला अजून मोड आलेले नाही आहेत म्हणून मी यातली थोडीशीच मेथी घालणार आहे. आणि त्यानंतर गहूसुद्धा घेतलेत. गव्हाला सुद्धा मोड नाही आलेत, पण छान भिजलेत गहू म्हणून मी त्यामध्ये घालते. आणि त्यानंतर शेंगदाणेसुद्धा, भिजलेले शेंगदाणे ते सुद्धा घालते त्यामध्ये. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण कुकरमध्ये ठेवून त्याच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कडधान्य व्यवस्थित शिजली जातात. हे पहा, आपण कुकरमधून काढून घेतले. आपली कडधान्य छान शिजलेली आहेत. आता आपण त्याची भेळ करायला घेऊया. आपण आता एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आपण 2 माणसांसाठी कडधान्य काढून घ्यायचे आहेत आणि त्याची आपण भेळ करायची आहे. हे पहा, इथे कडधान्य काढून झालेले आहे आणि आता त्यामध्ये मी बारीक चिरलेली कैरी घालते. 1 चमचा घालणार आहे बारीक चिरलेली कैरी. आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालते. 2 ते 3 चमचे घालायचे आहेत कांदे. कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे. कांदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टॉमॅटो घालायचा आहे. बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे. मी इथे साधारण 1 टॉमॅटो घालते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. हे सगळं घालून झाल्यानंतर भेळ सगळी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया.
आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खजूर आणि चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे. ती चटणी घालूनसुद्धा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि ही रेसिपी मी कॉलेजमध्ये असताना मला कॉलेजचा फूड सायन्स म्हणून सब्जेक्ट होता. त्या सब्जेक्टमध्ये आम्हाला ही शिकवली होती रेसिपी. आणि आता त्यानंतर आपण त्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. हे पहा, आपली मिक्स कडधान्यांची फुल प्रोटीनयुक्त भेळ तयार झालेली आहे. मी आता सर्व करते आहे आणि त्याच्यावरती मी उकडलेले कॉर्न घालते. कॉर्न ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवे तर तुम्ही घालू शकता. आणि त्याच्यावरती मी ही बारीक शेव घालते. चला तर मग, कशी वाटली मिक्स कडधान्यांच्या भेळची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.